वय झालं, लग्न जमेना, मुलगा दारू पिऊन आला, मग पित्याने जे केलेलं आहे ते अत्यंत भयंकर होतं. काय झालेलं आहे पहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. ही घटना रविवारी रांजणगाव शेनपुंजी येथील श्रीराम नगरात उघडकीस आलेली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. श्रीराम नगरमध्ये राहणारे विनायक तुपे यांचा मुलगा नारायण तुपे वय वर्ष 32 हा नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री 10 वाजता दारू पिऊन आला होता. त्यामुळे वडील विनायक तुपे यांच्याशी वाद झाला. तसेच नारायण हा 32 वर्षाचा असून देखील त्याचा विवाह होत नव्हता. त्यामुळे तो नेहमी दारू पिऊन आई वडिलांशी भांडण करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारणावरून दोघांमध्ये जोराचे भांडण झाले. नारायण हा मद्यप्राशन करून घरी आला. त्यामुळे चिडलेल्या पित्याने लोखंडी मुसळी त्याच्या डोक्यात घातली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह रात्रभर तसाच घरात पडून ठेवला होता. सकाळी नारायणचा अपघात झाल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव वडील विनायक तुपे यांनी केला. त्यामुळे सकाळी त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घाटी रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालातून त्याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी तात्काळ वडील विनायक त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.